उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली। उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर या घटनेवरून राजकारणही तापलंय। पाहूयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। तमाम शिवसैनिकांच्या मासाहेब असलेल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याने वाद पेटला। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे। दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क परिसरात धाव घेत पाहणी केली आहे। दरम्यान ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते अशा लावारिस माणसाने हे कृत्य केलं असेल अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय। जॉईंट शिपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्तांशी बोललोय आणि जो कोणी असा गैरप्रकार केला आहे, खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे, त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून जो कोणी ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी। शिवाजी पार्क मैदानाच्या एंट्री गेटच्या मध्यभागी मीनाताई ठाकरेंचा पुतळा आहे। याच पुतळ्याजवळ अज्ञातानं लाल रंग फेकून विटंबना करण्याचा प्रयत्न केला। लाल रंग फेकल्याचा प्रकार लक्षात येताच शिवसैनिकांकडून तातडीनं पुतळ्याची सफाई करण्यात आली। दरम्यान मीनाताईंच्या पुतळ्यावर फेकलेल्या लाल रंगाचा संदर्भ ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेल्या माझं कुंकू माझा देश या आंदोलनाशी जोडला जातोय। ज्या पद्धतीने माँसाहेबांच्या प्रतिमेवर लाल कलर फेकला गेला त्याचा थेट संबंध सिंदूर या म्हणजे माझं कुंकू माझं सिंदूर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आवाहनानंतर केवळ मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशातल्या अनेक राज्यामध्ये ह्या आव्हानाचं स्वागत केलं गेलं आणि त्यामुळे साहजिकच आहे ज्यांचा जळफळाट झालेला आहे त्यांच्याच विकृत प्रवृत्तीने हे कृत्य केलं आहे। जे सिंदूर आंदोलन जे त्यांनी उभारलं होतं आणि त्यावरून लक्ष हटवण्याकरता अशा पद्धतीचं कृत्य झालेलं आहे। अशा जर कोण आरोप करत असतील तर आरोप करणाऱ्यांवरती संशय निर्माण होत आहे की अशा पद्धतीचं वातावरण करण्याकरता मुद्दाम तर कोणी खोडसाळपणे तर हे कृत्य केलं नाही का आहे का, अशा पद्धतीचा संशय मला या ठिकाणी निर्माण होत आहे। अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही। अशी कृत्य कोण करायचं, निवडणुका आल्या की याची सर्व अनुभव आम्हाला आहे, आम्ही त्यांच्यासोबतच होतो। राज ठाकरे यांनीही मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ जाऊन पाहणी केली। यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांकडून देखील राज ठाकरेंनी संबंधित घटनेची माहिती घेतली। सीसीटीव्ही चालू आहेत का असं राज ठाकरेंनी पोलिसांना प्रश्न विचारला। काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं, कायदा सुव्यवस्था खराब व्हावी, एकंदरीत धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हाव्या अशा प्रकारच्या वातावरण केलं जातं। आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती ताबडतोब सक्त कारवाई झाली पाहिजे। मीनाताई ठाकरे हे फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी नव्हत्या, सगळ्यांच्यासाठी महासमान होत्या। त्यांचा एक वेगळा सन्मान होतं, वेगळं मान होतं। फक्त शिवसैनिकांसाठी नाही पण महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकात त्यांचा मान सन्मानाने पाहायचा। अशा महान लोकांच्या पुतळ्याकडे अगर कोण वाकड्या नजरेने पाहत असेल ना, मग छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आज माँसाहेब ठाकरे असतील, ह्यांना अशी एक शिक्षा दिली पाहिजे ना, परत काही करताना हात कापले पाहिजे। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतंय, दिसतंय। आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं जे काय करायचं ते करतोय, परंतु ही गोष्ट पुन्हा पुन्हा आम्ही हे करतोय की अशा समाजकंटकी किंवा अशा भेकडाच्या अवलादीला
याचं प्रत्युत्तर तर मिळेल. हे भेकडांचं काम आहे, कळलं ना. ज्यांच्यात हिंमत आहे ते समोरून करतील. हे भेकड कोणतरी असेल हिंमत तर समोर यायचं होतं. मग काय झालं असतं ते शिवाजी पार्कमध्येच कळलं असतं. त्यामुळे आम्ही अशा गोष्टींकडे लक्ष नाही. जे झाले कृत्य ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे शिवसैनिक समर्थ आहेत त्यांना. हे फारच निंदनीय आहे आणि चुकीचं आहे. खरं तर मागच्या वेळेला एकदा कोणीतरी पुतळा असा डिस्कलर केला होता. त्यावेळेला आम्ही मागणी केली होती की इथे 24 तास पोलीस बंदोबस्त असावा. त्याप्रमाणे 24 तास बंदोबस्त असायचा पूर्वी. नंतर मला वाटतं CCTV लागल्यानंतर त्यांनी तो विड्रॉ केला. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकण्यामागे काही राजकारण आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवलं जाते. त्यामुळे यामागे कोण आहे याचा शोध लागणं महत्त्वाचं आहे. अन्यथा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त नवराजकारण रंगणार हे नक्की. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.